कधीही मागे न हटणारी ती, प्रत्येक परिस्थितीत अगदी खंबीरपणे पाय रोवून त्या परिस्थितीला सामोरे जाणारी ती, जे काही आहे त्यामध्ये सुख शोधणारी ती, आणि हो, नात्यांना घट्ट बांधून ठेवणारी ती, अगदी घरातल्या हिशोबापासून ते देशाचा लेखाजोखा सांभाळणारी ती, आई, मुलगी, मैत्रीण, बहीण या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी सहजपणे पार पाडणारी ती. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. नवरात्रीचे हे 9 दिवस, 9 दिवशी 9 वेगवेगळे रंग, आणि म्हणूनच नवरात्री निमित्त खास सप्तस्वरांची विविधरंगी मैफिल सजवण्यासाठी आज मी पुण्यात आहे आणि माझ्यासोबत आहेत पुण्यातल्या बहिरट भगिनी अवंतिका बहिरट आणि निकिता बहिरट. सर्वात आधी तर अवंतिका, निकिता, तुमच्या दोघींचं सुद्धा एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. अवंतिका आणि निकिता या दोघी सुद्धा उत्तम गातात. या दोघींचाही सोशल मीडियावरती खूप मोठा चाहता वर्ग आहे. गप्पांना सुरुवात करण्याच्या आधी मला हे विचारायचं आहे, दोघींमधलं सिनियर कोण आहे आणि ज्युनियर कोण आहे? मी सिनियर आहे आणि मी ज्युनियर आहे. अच्छा, आता तुम्ही गाता हे तर सर्वांनाच माहिती आहे, उत्तम गाता तुम्ही, आणि ते आम्ही इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, सगळीकडेच आम्ही पाहतो तुम्हाला. पण सध्या तुमच्या दोघींचं शिक्षण काय सुरू आहे? मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहे, MSc बॉटनी फर्स्ट इयरला, आणि ही मॉडर्न कॉलेजला शिकते आहे मायक्रोबायोलॉजी. बरं, दोघीसुद्धा सायन्सशी रिलेटेड आहात. हे मग संगीताशी बंध कसे काय जुळले दोघींचे? म्हणजे पॅरललमध्ये दोन्ही गोष्टी सुरू आहेत. 10th नंतर सायन्सला गेलो, मग ते तसंच पुढे ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन करत गेलो, आणि गायन हे लहानपणापासूनच आहे. बरं, मग दोन्ही गोष्टींकडे पॅरलल चालू आहे सध्या. बरं, मला तुला विचारायचं आहे की घरात मोठी बहीण आहे, आता ही तुझी मोठी बहीण आहे, तर हिचं बघून बघून शिकलेस की मग म्हणजे ही बसली की तू बसलीस, नक्की झालं काय? खरं तर बाबांना खूप आवड आहे, माझ्या पप्पांना संगीताची. तर लहानपणीपासून ते असे कॅसेट्स लावायचे, जुन्या गाण्याचे, किशोर कुमारदा, लता दीदींच्या कॅसेट लावायचे. सो तेव्हापासूनच आम्हाला गाणं शिकण्याची म्हणजे आवड निर्माण झाली, आणि तेव्हापासूनच आम्ही गाणं गातो. आणि ही पण माझी एक आदर्शच आहे, कारण ती अँकरिंग वगैरे सगळं खूप छान करते, गायनसुद्धा करते. सो अच्छा, खरं तर निकिता तू सांगितलंस की शिक्षण म्हणजे BSc MSc तुमच्या दोघींचं झालं आहे, पण तू पॉलिटिक्समध्ये आहेस असं मला समजलं. नक्की म्हणजे कुठं आहेस, कुठल्या पक्षात आहेस, आणि सध्या म्हणजे फ्युचर काय, पॉलिटिक्समध्ये जायचं आहे की काय? त्याचं झालं असं की मी 11वी 12वीपासून मॉडर्न कॉलेजला होते. मग तिथे अभ्यासाबरोबर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण करते. मग त्यात वक्तृत्व असेल, पथनाट्य असेल, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या काही कॉलेज लेवलला होतात. मग त्यावेळी मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला, जो काही राष्ट्रस्तर होता. मग मी आधी पुणे जिल्ह्यातून, त्यानंतर महाराष्ट्र राज्यातून, आणि महाराष्ट्र राज्यातून एकूण 10 लोकांमधून परत मी राष्ट्रस्तरावर पहिला क्रमांक आला. तसं माझं पॉलिटिकल बॅकग्राऊंड अजिबात नाही, म्हणजे घरात कोणी असं ह्याच्यामध्ये कोणीच नाही. मग एकदा त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये गेल्यानंतर मग ज्या पक्षाने ते आयोजित केलं होतं, त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तू विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम कर. मग सध्या मी तिथे काम करते, आणि ठरवावं लागेल की नक्की त्यात अजून पुढे जायचं आहे की गाण्यात पुढे जायचं आहे, अजून कन्फर्म नाही. पण मग आता हे पॉलिटिक्समध्ये येऊन किती वर्ष झाले, काय केव्हा स्टार्टिंग तुझी कधीपासून झाली? आता लॉकडाऊनमध्ये मला वाटते ती स्पर्धा झालेली, मग 1-2-3 वर्ष झाले. बरं, मग आत्ता सध्या कुठल्या पक्षात आहेस आणि करतीयस काय, नक्की कुठल्या पदावर आहेस तू? मी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रवक्ता आहे. बरं बरं, आता खरं तर संगीत क्षेत्र तुमचं आहे, अर्थात सगळ्यांना गुरु असतात आयुष्यात, प्रत्येकाला गुरु आहे. तर तुमच्या बाबतीत मग संगीत क्षेत्र म्हटल्यावर तर गुरूंना खूप मोठं स्थान आहे. तर तुमचे गुरु कोण नक्की? आमचे गुरु महाराष्ट्र शासन कंठभूषण पुरस्काराने सन्मानित भजन सम्राट पंडित कल्याणजी गायकवाड, आणि शास्त्रीय गायनाचे धडे आम्ही पंडित विजय कोपरकर यांचे शिष्य मोहन भोसले सर यांच्याकडे घेतो. ओके, मग किती वर्ष झाले तुम्ही शिक्षण घेताय हे संगीताचं? तर महाराष्ट्राची महागायिका आपल्याला सर्वांना माहिती आहे कार्तिकी गायकवाड. तर एक 10 वर्षापूर्वी तिचा कार्यक्रम होता आमच्या गावात,
तर त्यावेळी आम्ही तिकडे गायनासाठी गेलो. हां. म्हणजे गावातल्या लोकांना माहित होतं आम्ही गातोय म्हणून. बरं. मग त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही तिथे गायन करा. हं. मग त्यानंतर कार्तिकी ताईचे जे काही वडील आहेत त्यांच्या संपर्कात म्हणजे वडिलांनी संपर्क साधला अच्छा. आणि त्यांना विनंती केली की आम्हाला तुमच्याकडे जर मुलींना शिकायला आलं तर खूप छान होईल, म्हणजे त्यांना त्यात काहीतरी करता येईल. हं. मग त्यावेळेस आम्ही काहीतरी 6वी 7वीला वगैरे असेल. मग तेव्हापासून गुरुजींच्या संपर्कात आहे, त्यांच्याकडून आम्ही संगीताचे धडे घेतो. आणि कार्तिकीशी कधी तुमची गाठभेट झाली आहे का? म्हणजे कारण तुम्ही त्यांच्या आता कार्तिकीच्या वडिलांच्या संपर्कात असता म्हटल्यावर तिच्याशी सुद्धा कधी बोलणं वगैरे झालं असेल? म्हणजे गुरुजींकडे गेल्यावर बोलणं होतंच. आणि एखाद्या वेळेस मला आठवते एकदा गुरुजी घरी नव्हते, हां. त्यांना यायला वेळ होता, तर त्यांनी फक्त कार्तिकी ताईला सांगितलं की ते तर आता आलेत तर त्यांचं थोडंफार तू घेऊ शकतेस का. तर म्हणजे ती इतकी डाऊन टू अर्थ आहेत, तिने आमचा स्वतः क्लास घेतला त्यावेळी. ओके. अच्छा. मग कार्तिकीकडून शिकायला आवडतं की कार्तिकीच्या बाबांकडून? दोघांकडून. अच्छा. दोघींनी सुद्धा सोबत मिळून गायलेलं पहिलं गाणं आठवतंय कोणतं आहे आणि कधी सुरुवात केली गायला? पहिलं गाणं मला वाटतंय आम्ही 6वी 7वीला होतो हां. त्यावेळेस. म्हणजे जेव्हा काकांना कळालं की आम्ही गाणं गातो, तर काकांनी आम्हाला स्वतः बोलवलं आणि म्हटलं की असं असं एक गाणं आहे, नवीन आलं आहे अजय अतुल यांचं, तर ते मी तुम्हाला आता ते रेकॉर्डिंग लावून ते शिकवतो आणि तुम्ही ते तयार करा. मग त्यांनी आमच्याकडून ते गाणं पूर्णपणे बसून घेतलं आणि मग एक 2-3 दिवसांवर एक आमच्या रिलेटिव्समध्ये एक लग्न होतं, नवरी आली गाणं होतं. मग अर्थातच ते काका बोलले की लग्नात ते गाणं तुम्ही गा. आणि मग सगळ्यांना ते इतकं आवडलं की दोघींचे सूर मॅच होत होते आणि ते गाणं भावनिक झालं. तर मी तुला आता 1 मिनिट थांबवते की म्हणजे तुमचा जो अवंतिका आणि निकिता, अवंतिका निकिताच सिंगिंग शो या नावाने जो शो असतो, तर त्यामध्ये सगळ्यात जास्त गाणं प्रेक्षकांना आय थिंक सो हेच आवडतं. कारण मी माझ्या अभ्यासानुसार हे गाणं खूप आवडतं. हे गाणं आम्हाला दोघींकडून ऐकायला नक्की आवडेल. डायरेक्ट सासरी हे सासरी मिळू दे तुला माहेरची माया, हे माहेराच्या माये संगा सुखाची गछाया, हे भरून आलं डोळा जड जीव झाला, हे जड जीव झाला लेक जाय सासरा, किण किण कांकरा रुणू झुणू पैंजरा, सजली नटली नवरी आली, आनंदाच्या सरी तुझ्या बरसू दे घरी दारी, गपोरी सुखाच्या सरी, सनईच्या सुरामंदी चौखडा बोलतो दारी, गपोरी नवरी आली. वा, म्हणजे खरोखर डोळ्यात पाणी येतंय. असं वाटतंय की खरोखर कुठली तरी मुलगी आपल्या सासरी चालली आहे स्वतःचं माहेर सोडून. खूप मस्त. आता इथंपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात, इथून पुढे टार्गेट काय आहे दोघींचं? मला तुझ्याकडून ऐकायचं आहे. कारण हिचं ठीक आहे, हिला पॉलिटिक्स किंवा संगीत, पण तुझं टार्गेट काय आहे? ॲक्च्युली आता आपल्याला एखाद्या कलाकाराला प्लॅटफॉर्म मिळणं खूप महत्त्वाचं असतं. आता तुम्ही हा आम्हाला प्लॅटफॉर्मच देत आहे, कारण आम्ही न्यू आर्टिस्ट आहोत. असं काय आम्हाला ऑलरेडी प्लॅटफॉर्म मिळाला नाही आहे. सो जसं की इंस्टाग्राम, सोशल मीडिया खूप मदतीला येतं बरोबर. आणि आम्ही इंस्टाग्रामवर पहिलं कन्सिस्टंट नव्हतं एवढं, पण आता आम्ही चालू केलं. म्हणजे कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. तर लोकांना पण आवडतं आमच्या दोघींचा, म्हणजे दोघी मिळून आवडतं. माझं जर इंडिव्हिज्युअल असेल ते पण आवडतं. सो आम्ही असं एक इंडियन कल्चर दाखवतो आमच्या फीडमधून, की रील्समधून, की आता आम्ही नुकतीच अष्टविनायक सिरीज केली होती रील्समध्ये, ती लोकांना खूप आवडली. असंच आम्ही इंडियन कल्चर किंवा महाराष्ट्रीयन कल्चर दाखवतो. महाराष्ट्रीयन कल्चरमधलं जुनं गाणं एखादं? मला माहिती आहे तुमच्याकडे आहे ते. चालेल चालेल, नक्की नक्की ऐकवा. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, इडा पिडा जाईल आली, किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊ दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी वा वा, खूप खूप सुंदर. म्हणजे खरं तर ऐकत राहावं असंच आम्हाला सगळ्यांना वाटतं. आता खरं तर दोघीसुद्धा शिकताय तुम्ही, परंतु दोघींनासुद्धा अगदी शिक्षणापासून असेल की ते आत्तापर्यंत सपोर्ट खूप जास्त कोणी केला आहे? सगळ्यात जास्त सपोर्ट तर आमचे पप्पा. बाबा. म्हणजे त्यांना स्वतःहून असं काही काहींच्या घरांमध्ये नाही चालत हे संगीत वगैरे, पण माझे पप्पा खूप सपोर्ट करतात या गोष्टींना. त्यांना स्वतःला आवड आहे पहिली गोष्ट म्हणजे, आणि काही पण असू दे शोसाठी त्यांनी स्वतः सिस्टीम घेतली आमच्यासाठी. आणि जर का कुठे गुरुजींकडे जायचं असेल क्लासेससाठी किंवा दुसरे गुरुजी आमच्या घरी येतात, सगळं ते मॅनेज करतात. म्हणजे त्यांनी कधीच आम्हाला कशाची उणीव भासून नाही दिली. म्हणजे खूप सपोर्ट आहे त्यांचा पहिल्यापासून. बरोबर बरोबर बरोबर. अर्थात, कारण सगळ्यांना सपोर्ट मिळत नाही घरच्यांचा अनेकदा, आणि कला क्षेत्र असेल तर भरपूर वेळा विरोध होतो, पण तुमच्याकडे तसं नाही आहे. सो हॅट्स ऑफ. दोघीसुद्धा इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह आहात तुम्ही. इंस्टाग्राम म्हणजे अर्थात सगळ्या प्लॅटफॉर्म तुम्ही सोशल मीडियाचे यूज करता, आणि त्याच्यामुळे तुमचा चाहता वर्गसुद्धा खूप मोठा आहे. पण मग गाण्यांचं सिलेक्शन कसं करता, की ट्रेंडिंगनुसार करता? कारण अनेकदा तुमची जुनी गाणीसुद्धा आहेत, तर हे सिलेक्शन कसं करता? माझं पर्सनली सांगायचं झालं तर मी ओल्ड सॉंग्स जास्त प्रेफर करते, कारण मला ती खूप आवडतात. आणि वडिलांनी पण लहानपणापासून सगळे ओल्ड सॉंग शिकवलेत, आणि त्याच्यासाठी जो काही माझा प्रेफरन्स आहे तो खूप जास्त असतो. आणि दुसरं म्हणजे ज्या गाण्याचे शब्द खूप मस्त आहेत, खूप असे भावनिक शब्द आहेत, ती गाणी मला जास्त खूप आवडतात. आणि अवंती, आता काही मॉडर्न गाणी पण तुम्ही अवंतीकडून ऐकू शकता, ती हॉलिवूडची सॉंग्स पण गाते. प्रत्येकाचा प्रेफरन्स वेगळा आहे. पण कधी म्हणजे असं दोघी, समजा दोघींना सुद्धा सोबत गायचंय, कधी भांडणं वगैरे झालेले आहेत का? की हो, भांडण होतात, की माझी काही वेगळी मतं असतात, तिची वेगळी मतं असतात. कपड्यांवरून भांडणं, सगळ्या गोष्टी. पण मग हे आता समजा गाणं तुम्हाला सिलेक्ट करायचंय, तर मग दोघींपैकी एकीचा डिसिजन नसेलच होत फायनल, तर मग शेवटी डिसिजन कोणाकडे जातो? कुठल्या हायकमांडकडे? करतो ॲक्च्युली, गाणं जर माझं असेल डिसाईड केलेलं तर मी सगळं करणार, तसं की एडिटिंग, त्याचं रेकॉर्डिंग सगळं माझ्याकडे. मग ती म्हणते मी नाही करणार, कारण ते तुझं डिसिजन, आणि ती काय करते ती करते स्वतः. पण मग दोघी मिळून जेव्हा गाता तेव्हा एक गाणं डिसाईड करावं लागतं. मग तेव्हा जर समजा नाही, दोघींना सुद्धा एकमेकीचा निर्णय नाही पटला, तर मग शेवटी बाबांकडे जातो का? कारण पप्पा प्रत्येक गाणं रेकॉर्ड व्हायच्या नंतर पप्पांचं असं आहे की मला ऐकवायचं ते पहिलं. म्हणजे त्याच्यामध्ये चुका त्यांनी जरी खूप 10 चुका सांगितल्या, 100 चुका सांगितल्या, किंवा एक जरी चूक सांगितली तरी आम्ही ते परत करतो. म्हणजे एकदम क्षुल्लक चूक जरी असली ना तरी ते आम्ही परत करतो, कारण ते एकदम छान आम्हाला समजावून सांगतात की हे असं पाहिजे तसं पाहिजे. सो आम्ही त्याच्यामध्ये इम्प्रोवाइज करतो. अर्थात बाबांचा खूप सपोर्ट आहे तुम्हाला, तुमच्या बोलण्यातून जाणवतंय आम्हाला तसं. तर बाबांविषयी झालं पाहिजे मग एखादं गाणं. चालेल. गुरु ठाकूर यांचे शब्द आहेत, ते गीत सादर करून. ओके. सवाल जवाब आहे, त्यातला एक बाबांविषयी शेवटचा सवाल आहे त्या गीतामध्ये. ओके, चालेल तर ते चालेल, नक्की. सादर करते. येस. लई मोलाचा ऐवज असतो, पुन्हा कधी ना मिळतो गा, उमगायाला सोपी आई बाप कुणाना कळतो गा, जन्म घेईजे त्या साऱ्यावर त्याच्या गुणांची छाप दिसे, सवाल होता फक्कड ज्याचा जवाब केवळ बापासे, हो जिरजी, हो जिरजी दाजी, जीर जीर है, जीर जीर है, जीर जीर है जी. वा, खरं तर तुमच्या बाबांचे खूप आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी एवढा तुम्हाला सपोर्ट केला, त्यामुळे आमच्यासारख्या प्रेक्षक वर्गाला हे इतके सुंदर गाणे आम्हाला ऐकायला मिळत आहेत. खरंच आता खरं तर गायन क्षेत्र म्हटल्यावर घशाची खूप काळजी घ्यावी लागते असं आम्ही ऐकलंय. तुमचं म्हणजे काय, तसं बाहेरचं खात नाही? माझं सांगायचं झालं तर मी सगळं काही खाते, हां. आणि कधीतरी प्रॉब्लेम होतो जो नॅचरली जो होत असतो, पण माझं एकंदरीत सगळंच खाणं असतं. आणि अवंतिका, ती तुझं काय सांगशील?
नाही, माझं पण एवढं काही नाही तसं, कारण माझा नॅचरलीच असं रास्पी व्हॉइस आहे जरा, म्हणून मला जरा त्याचं करावं लागतं. शोच्या अगोदर जरा मी टाळतेच असं. मग कधी मम्मी पप्पा ओरडतात का की नको बाहेरचं खाऊ म्हणून? पप्पा मम्मी दोघं पण ओरडतात, म्हणजे शो मध्ये काही इकडे तिकडे चुका नको व्हावं म्हणून. मग आम्ही नाही करत तसं. अवंतिका, सोशल मीडियावर तुझ्या सुख कळले गाण्याला सगळ्यात जास्त कमेंट्ससुद्धा आहेत आणि लाईक तर खूप आहेत आणि शेअरसुद्धा आहेत. ते गाणं आम्हाला नक्की ऐकायला आवडेल, कारण सध्या ते प्रचंड ट्रेंडिंगचं गाणं आहे आणि आम्ही त्याच्या कमेंट वाचल्या, खूप सुंदर आहेत. गाणं ऐकायला आवडेल आम्हाला. करून अर्पण तुला समर्पण, घरात घरपण मी आज पाहिले, मी पाहिले. हा ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात आज गायले, मी गायले. हा दिस वाटे वेगळा अन लागे कालळा, हे वेडे मन माझे पुरतेच भाळले. सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे सुर जुळले, मन जुळले. हे जे आत्ता आम्हाला कानाला जे सुख मिळालंय ना, ते न उमजणार आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. तुमच्या दोघींची सुद्धा आम्ही जेव्हा गाणी सोशल मीडियावर पाहतो, मोस्टली साड्या तुम्ही प्रेफर करता. कारण काय? म्हणजे साड्या नेसायला आवडतात की त्यामागे आणखी काय कारण? मोस्टली जुनी गाणी करतोय, एक परंपरा संस्कृती म्हणून साड्या प्रेफर करतो आणि घालायला तर आवडतातच. आणि आता मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे. तू MSc सुद्धा केलेलं आहेस, तू संगीत क्षेत्रात सुद्धा आहेस आणि तू पॉलिटिक्समध्ये सुद्धा आहेस. भविष्यात संगीत की पॉलिटिक्स, दोन्हीपैकी एक ऑप्शन निवडायचा झाला तर काय निवडशील? ॲक्च्युली आता मी एका ग्लोबल कॉन्फरन्सला गेलेले आणि तिथे मुळात मी पॉलिटिक्ससाठी गेलेले. हां. तर त्या स्टेजवर मी गाणं गायलं, म्हणजे मला दोन्ही पॅरललमध्येच ठेवायच्या आहेत गोष्टी. अच्छा अच्छा, म्हणजे दोन्ही सुद्धा गोष्टी तुला करायला भविष्यात आवडणार आहे. ओके. नवरात्रोत्सव सुरू आहे, देवीचा उत्सव आहे आणि सोबतच आपल्या सगळ्या महिला वर्गाचा सुद्धा सण आहे. तर देवीचं एखादं भारूड किंवा गीत ऐकायला आम्हाला आवडेल. एकनाथ महाराजांची रचना आहे, ती घेऊयात. आमचे गुरुजी पंडित कल्याणजी गायकवाड यांनी ते संगीतबद्ध केलं. आणि हे गीत आता जे तुम्ही भारूड गाणार आहात, तर ते याआधी सादर केलंय कुठं? नाही, याआधी नाही कुठे. म्हणजे ABP माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ते आता पहिल्यांदा सादर होणार आहे. अर्थात जोश, त्या जोशाने गाणं गा. सत्वर पाहू ग मला, सत्वर पाहू ग मला, भवानी आई रोडगावाहीन तुला. सत्वर पाहू ग मला, भवानी आई रोडगावाहीन तुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला, तिकडच खपवी त्याला, भवानी आई रोडगावाहीन तुला. सत्वर पाहू ग मला, भवानी आई रोडगावाहीन तुला. जाऊ माझी फडफड बोलती, जाऊ माझी फडफड बोलती, बोडकी कर ग तिला, बोडकी कर ग तिला, भवानी आई रोडगावाहीन तुला. सत्वर पाहू ग मला, भवानी आई रोडगावाहीन तुला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकलीच राहू दे मला. ऐकलं का? एकलीच राहू दे मला, भवानी आई रोडगावाहीन तुला. सत्वर पाहू ग मला, भवानी आई रोडगावाहीन तुला. खूप सुंदर. नाही, एकनाथ महाराजांची रचना आहे. म्हणजे त्यांची रचना अशा असतात की त्या विनोदी रचना असतात आणि बरोबर. विनोदी रचनांमधून समाजामध्ये त्याची विचार शिकवण. ते
समाजामध्ये ती शिकवण त्या प्रकारे देतात. म्हणजे आमचे वडील आजोबा हबपा आहेत, प्रवचनकार, कीर्तनकार म्हणजे तुमच्या अर्थात कुटुंबालाच संगीत क्षेत्राची आवड आहे. हो, म्हणजे तेच आजोबांमुळे या सगळ्या रचना आमच्यापर्यंत पोहोचत गेल्या. बरोबर बरोबर. आत्ता जशी तू म्हणालीस की महाराज संत त्यांच्या गीतातून प्रबोधन करतात, इथून पुढे सुद्धा तुमच्या गीतांमधून, मग गाणी जुनी असू देत, नवीन असू देत, भारूड असू देत, कीर्तन असू देत, तुम्ही तुमच्या गीतांमधून समाजाचं प्रबोधन करत राहा, समाजाची सेवा करत राहा. तुमच्या दोघींनाही पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी, संगीत क्षेत्रातील पुढच्या तुमच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा ABP माझाकडून. दोघींना सुद्धा नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही धन्यवाद. आणि तुम्हाला अर्थात खूप मोठा पल्ला गाठायचा आहे या क्षेत्रामध्ये. आणि आत्ता आम्ही तुम्हाला तर डिजिटल प्लॅटफॉर्मला पाहतोच आहे, पण भविष्यामध्ये TV वर पाहायला आम्हाला तुम्हाला नक्की आवडेल. सो त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. ABP माझा आणि ताई तुमचे म्हणजे खूप आभार मानायचे की तुम्ही आम्हाला प्लॅटफॉर्म दिला. खरंच खूप धन्यवाद. धन्यवाद. अवंतिका आणि निकिताने गणेशोत्सवात अष्टविनायकाची गायलेली गाणी असोत, किंवा मग जुनं ते सोनं असं म्हणत गायलेली जुनी गाणी असोत, किंवा या सोबतच सध्या सगळ्यांच्या मुखात असणारं मी तर होईल चांदणी असो, गाणं कुठलंही असो, पण या दोघी त्यामध्ये समरसून गाणं गातात. आणि त्यामुळे हे गाणं ऐकताना आपण त्यांच्या अकाउंटवर जाऊन त्यांची गाणी ही आपण पाहतो. अर्थात मी पाहिली आहेत आणि तुम्ही सुद्धा नक्की पाहाल. आत्ताचा हा पूर्ण सेगमेंट पाहिल्यावर तर तुम्ही या दोघींची गाणी त्यांच्या अकाउंटवर जाऊन नक्की पाहाल ही आशा आहे. तर मंडळी, नवरात्रोत्सवानिमित्तचा आजचा हा सेगमेंट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला हा सेगमेंट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो, ABP माझा पाहत राहा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.